आजकाल काय झालंय काय माहीत, आपली प्रत्येकाची पचनक्रिया ही लगेच बिघडते किंवा आपल्या मुलांची अगदी प्रतिकारशक्ती म्हणजे जी काही रोगप्रतिकारशक्ती ती देखील अगदी मोठ्या प्रमाणात कमी झाली. नेहमी ते अगदी थोडंसं क्लायमेट बदललं तर लगेचच ते आजारी पडत असतात. पण जर तुम्ही आठवड्यातनं 3 ते 4 वेळेस कैरीचं या पद्धतीचं सूप किंवा ज्यूस म्हणू शकता तुम्ही जर दिलं, तर अजिबात त्यांची तब्येत बिघडणार नाही. केस गळती देखील आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणात होते आणि आपल्या शरीरातलं फायबर कमी होतं आणि त्यामुळे आपली पचनक्रिया देखील ती बिघडते. पचनक्रिया बिघडलं म्हणजे आपला पूर्ण दिवस हा वाया जातो. म्हणून तुम्ही आवर्जून दिवसातनं एक वेळेस आठवड्यातनं 3 ते 4 वेळेस आपण मुलांना आणि आपण स्वतः देखील हे ज्यूस नेहमी घेतलं तर नक्की आपल्याला यापासून अगदी भरपूर असे फायदे हे मिळतात. एक वेळेस बनवलं तर 15 दिवस अगदी सहज हे ज्यूस आपण त्याला घेऊ शकतो, म्हणजे टिकवून घेऊ शकतो. तर काय करायचं, सर्वात आधी व्यवस्थित आपण कैरी ही छान व्यवस्थित भाजून घ्यायची. अशा पद्धतीने आपण गॅसवरती जाळी ठेवून ही कैरी चारही बाजूने छान मऊ होईपर्यंत हिला भाजून घेणार आहोत. जुन्या काळी काय असायचे, आपल्या आजी आई ते चुलीवरती भाजून घ्यायचे, म्हणून ते जो काही जाळ असायचा, जो काही आपल्या लाकडांचा वास असायचा, स्मोक तो छान आपल्या त्या सुपाला यायचं. पण आजकाल आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण ह्या पद्धतीने गॅसवरती देखील आपण भाजून घेतलं तरी काही हरकत नाही. तर चारही बाजूने छान मऊ होईपर्यंत आता ही कैरी मी भाजून घेतली. जर तुम्हाला समजत नसेल तर हाताने व्यवस्थित असं चेक करून बघा, हलक्या हाताने, जेणेकरून कैरी आपली नरम झाली असेल तर समजून घ्यायचं अगदी परफेक्ट ती शिजून तयार झाली. थोडीशी मला आता ती कडक वाटते देखील आणि पुन्हा तुम्ही तिचा कलर देखील पाहाल तर बदलला आहे, म्हणजे आपल्याला लगेच समजतं आपली कैरी अगदी परफेक्ट अशी ती भाजून ती तयार झाली. मी पुन्हा आणखी 2 मिनिटभर तिला भाजून घेतली. त्यानंतर पुन्हा आणखी चेक करून बघितलं तर अगदी परफेक्ट मऊसूत अशी ती भाजून तयार झाली. लगेच गॅस हा बंद केला आहे. आता आपण हिला पूर्णपणे गार करून घेऊ. कैरी ही आपली आता पूर्णपणे गार झाली. गार झाल्यानंतर काय करायचं, जर आपली कैरीचं साल बारीक असेल तर ती लगेचच असं निघून जातं साल. जर जाडसर असे असेल तर काय करायचं, असं काढून बघायचं. जर निघत असेल तर काढून घ्यायचं, नाही तर डायरेक्ट नेहमीप्रमाणे आपल्या कैरीच्या फोडी तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी दोघेही साईडने व्यवस्थित कैरी ही कट करून घेतली. कट करून झाल्यानंतर लगेचच याच्यातला गर आपण काढून घेणार आहोत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीचं सूप हे करून बघा, म्हणजे ज्यूस करून बघा. त्यामुळे आपल्या मुलांना, आपल्याला सर्वांना अगदी भरपूर यापासून फायदा हा होतो. कैरी म्हटलं म्हणजे कैरीमध्ये मुख्यतः व्हिटॅमिन सी आणि फायबर अगदी भरपूर प्रमाणात असतं. फायबर असल्यामुळे काय होतं, आपण आपली जी काही पचन क्रिया असते ती अगदी सुरळीत व्यवस्थित चालते आणि त्यामुळे आपला दिवस देखील अगदी छान तो जातो. म्हणून आठवड्यातनं 1 ते 2 वेळेस तुम्ही हे ज्यूस नक्की अगदी आवर्जून प्या, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्यानंतर यामध्ये व्हिटॅमिन सी देखील अगदी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती अगदी भरपूर अशी वाढते. आपली त्वचा देखील अगदी ह्या कैरीपासून अगदी छान अशी होते. पुन्हा आपण यामध्ये पुदिना वापरणार आहोत. पुन्हा आणखी यामध्ये आपण थोडंसं कढीपत्त्याचा देखील वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्या शरीराला अगदी भरपूर असं गुणकारी असं हे ज्यूस तयार होतं. त्यानंतर कैरीचा गर मी काढून घेतला, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. त्यामध्ये अगदी थोडंसं पुदिनामुळे आपल्या शरीराला अगदी थंडावा मिळतो आणि जे काही आपण यामध्ये कढीपत्ता घातलाय, कढीपत्त्यामुळे आपल्या केसांना देखील अगदी भरपूर असा फायदा होतो. पाण्याचा अजिबात वापर न करता आपण छान फाईन अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये साखर न वापरता आपण यामध्ये गूळ घातला आहे. जर गुळाचं प्रमाण कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही, आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर आता यामध्ये अगदी थोडीशी छान चव येण्यासाठी अगदी थोडंसं मी मीठ हे घातलं आहे. काळे मिरे पावडरमुळे आपल्या मुलांची भूक ही वाढते, म्हणून काळे मिरे देखील यामध्ये वापरा. जर तुमच्याकडे पूड नसेल तर डायरेक्टली आपण अख्खे काळे मिऱ्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. भाजून घेतलेले जिरेपूड मी यामध्ये घातले. त्यामुळे काय होतं, आपल्या ज्यूस जो असतं त्याचं अगदी छान चव ही वाढते. त्यानंतर अजिबात पाणी न घालता पुन्हा आणखी आपण मिक्सरला ह्याला बारीक फिरून घेणार, जेणेकरून आपला गूळ हा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर मी त्याला व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. तर आता आपल्या ज्यूससाठी लागणारं जे बॅटर म्हणू शकतो किंवा आपला कैरीचं ज्यूस असतं ते अगदी
परफेक्ट असं ते तयार झालं आहे. तर या पद्धतीने करून घ्यायचं. काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये आपण सहज 15 ते 20 दिवस याला टिकून घेऊ शकतो. फक्त प्लॅस्टिक जेणेकरून प्लॅस्टिक वापरण्याचं थोडं टाळा. आपल्याला शरीरासाठी अगदी धोकादायक असं ते प्लॅस्टिक असतं, म्हणून आपण जेवढं शक्य तेवढं अगदी कमी प्लॅस्टिक हे वापरून घ्या. त्यानंतर लगेच काय केले, 1 ते 1.5 चमचेभर म्हणजे पोहे खाण्याचं 1 ते 1.5 चमचेभर मी हे सूप यामध्ये टाकलं आहे, सॉरी ज्यूसचं जे बॅटर होतं ते आपण यामध्ये टाकलं आहे. आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपली इच्छा असेल दिवसभरातनं एक वेळेस ह्या पद्धतीचं तुम्ही हे ज्यूस प्या. त्यामुळे काय होईल, आपली पचनक्रिया अगदी छान म्हणजे व्यवस्थित सुरळीत होईल. पुन्हा आणखी भरपूर असे आपल्याला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं, त्यामुळे आपली पचनक्रिया तर चांगली होते, केस देखील आपले छान होतात. पुन्हा आणखी जी काही रोगप्रतिकारशक्ती असते ती देखील आपली वाढते. नक्की तुम्ही या पद्धतीचं ज्यूस हे करून बघा. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.